राजमंत्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाथरवडी येथील चंदू मुसने हा खुनाच्या आरोपातला आरोपी नाशिक रोडमध्ये होते कारागिरी. नाशिक जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु या आरोपीला जेल प्रशासनाचे जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरच्या चुकीमुळे कॅन्सरची लागण झाली आणि ते आज चौथ्या स्टेपला कॅन्सर आहे. या आरोपीची कहाणी काय आहे आपण त्यांच्या तोडून ऐकूया. आपण आपला खून कधी झाला होता, कुठं झाला होता आणि कशामुळे झाला होता हे सांगा. मी इथून आपले पाथरवाडी इथून मी 6:30 वाजता इस्मालपूरला गेलो होतो. मग आम्हा दोघांचे बायको तिकडे गेले असल्यामुळे थोडे कुरबुर झाली. झाल्यानंतर धराधरीमध्ये थोडा मार लागला आणि त्याच्यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्यानंतर मला 12 मार्च 2012 त्या टायमाला पोलिसांनी अटक केली. अटक केल्याच्यानंतर मला 4/10/2014 जन्मठेपेची शिक्षा झाली. मी 12/3/2012 पासून मी जेलमध्येच आहे. माझी कुठलीही जामीन झालेली नाही. तेव्हापासून मी जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. नाशिक रोड मध्ये होती खुले कारागृह. आज मी जन्मठेपेची शिक्षा भोगतो. आणि डॉक्टरनी मला 2022 मध्ये 22 फेब्रुवारी 2025 मध्ये मी वरून पडल्यामुळं ट्रकहून मला जखम झाली. आणि जखम झाल्यानंतर जखम हळूहळू मोठी होती गेली आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं. आणि कॅन्सर झाल्याच्यानंतर 2 वेळेस बायोप्सी केली, निघाली. तिसऱ्या बायोप्सीला मला समजलं की हे कॅन्सर आहे. मला सुरुवातीला सांगितलं होतं डॉक्टरनी बाहेर संदर्भाच्या की चेहरा बघितल्याच्यानंतर त्यांनी म्हणल्या होत्या की तुम्हाला कॅन्सरचे लक्षणे दिसून येतात, असं डॉक्टर निकुंबे मॅडम यांनी संदर्भाच्या यांनी सांगितलं होतं. मग तिथून मला 4/11ला माझी तिसरी बायोप्सी केली. बायोप्सी केल्यानंतर मी डॉक्टरला बऱ्याच वेळेस विनंती केली की मला सिव्हिल पाठवून द्या दवाखान्यामध्ये, मला उपचार करायचा आहे, मला जास्त त्रास होतोय, मला सहन होत नाही, माझ्यावर आत्महत्या करावं असं वाटायलंय मला. तर डॉक्टर तू नाटकं करू नको, असं करू नको, तसं करू नको, आणि तुझ्यावर मी गुन्हा दाखल करीन, मी असं करीन तसं करीन, मला धमकी द्यायचा, मला तुझं ओपन कॅन्सल करतो, तुला अनफिट करतो, अशा भाषेत मला डॉक्टर म्हणायचं. तरी मी मॅडमला सांगितलं, सुप्रिटेंडंट मॅडम अरुणा मुकटवार यांना मी वारंवार विनंती केली. मॅडमने आपल्याला भरपूर सहकार्य केलं, आपल्या लेकरासारखं सांभाळलं. त्यांनी सांगितलं की तुझ्यावर मी असा कुठलाही गुन्हा डॉक्टरला करू देत नाही आणि तुझ्यावर अन्याय होऊ देत नाही, असं मला मॅडमनी सांगितलं. आणि मला जेल प्रशासनानं मला एवढं सहकार्य केलं, खाल्ल्या कर्मचाऱ्यांनी देखील मला गाईचं दूध काढून ह्याने पाजविलं की तू 4 दिवस वाचलास तर तुझ्या आईसाठी कामना जग आणि मरण्याचा निर्णय घेऊ नको, आणि हे योग्य नाही. आणि आज माझ्यावर एवढं संकट फक्त डॉक्टरच्या चुकीमुळे आलेलं आहे. आणि डॉक्टरने जर मला वेळोवेळी पाठवलं असं तर आज माझा 4थ्या स्टेपला कॅन्सर गेला नसता, असं मला म्हणायचंय. आणि डॉक्टरवर योग्य ती कारवाई व्हावी माझ्यावर उपचार नाही केल्यामुळे. नाही, डॉक्टरच्या संदर्भामध्ये ही तुम्हाला घटना कळली असताना सुद्धा तुम्ही डॉक्टरवर काही तिथं कारवाईची मागणी केली का? डॉक्टर माझ्यासोबत छेडतोय, माझ्या रोगासोबत, अशी काही तक्रार तुम्ही तिथे केली नाही का? मी तक्रार केली होती. मॅडमनी त्याला सांगितलं, सुप्रिटेंडंट मॅडमनी सांगितलं त्याला किंवा तुम्ही ह्याच्यावर उपचार करा, असं करा तसं करा. काही नाही मॅडम, हे नाटक करताय, याचे जुनी रिपोर्ट निघलं इथं आणि ह्याला काही झालेलं नाही, याचा दाताचा प्रॉब्लेम आहे, दाताला दवाखान्यात दाखविता येईल, मग असं करता येईल तसं. गार्डच नाहीत, गार्ड आलेच नाहीत. आणि गार्ड आलेले मला गेटमध्ये किती केस बोलवून घेतलं आणि मला गार्ड फिरवून दुसऱ्याला गार्ड दिले. म्हणजे आलेले गार्ड ज्यानं पैसे दिले त्याला गार्ड देतो आणि ज्यानं पैसे दिले त्याला उपचार करत नाही, असं डॉक्टर करतो हमेशा. नाही, मग आता डॉक्टरमुळे तुमचा कॅन्सर बळावला. जेल प्रशासन याबाबत काही बोलत नव्हतं का? बोलत होतं ना, मॅडम बोलत होते त्याला. बरं ती ऐकतच नव्हतं मॅडमचं. ते मॅडमला वेगळंच काही तर सांगायचा
आणि आपल्याला गप करायचा. मग आता तुमची काय मागणी आहे आता? माझे म्हणणं आहे की मला एवढा चौथ्या स्टेपला कॅन्सर गेला, फक्त डॉक्टरच्या आपल्याला वेळोवेळी नाही दवाखान्यात पाठवल्यामुळे मला चौथ्या स्टेपला मरण्याच्या स्टेजवर मी आज आलेला आहे. म्हणजे डॉक्टरनं तुमचा छळ केला हा, छळ केला. आणि त्या छळाला बळी पडून तुमचा कॅन्सर वाढत गेला. गोळ्या उपचार वेळेवर केले नाहीत. मला डायकोल आणि पॅराशूट मी 2000पेक्षा जास्त खाल्ल्या. मला भीती होती की मला आता किडनी आणि लिव्हर मला खाली जी नर्सिंगला जी काम करणारे कर्मचारी आहेत ती म्हणत होते की तू एवढ्या गोळ्या खाऊ नको, तू एवढ्या गोळ्या खाऊ नको, का तर तुझं किडनी आणि लिव्हर जाईल. मला ह्याची पण एक भीती होती. बरं, किडनी लिव्हर आपलं आता गेलं. मग तिथून मी 20 तारखेला सुटल्याच्या नंतर, सुट्टीवर आल्याच्या नंतर मी 21 तारखेला संदर्भ हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर मॅडम सांगितलं तुमच्यासोबतचे पोलीस कुठे गेले तर, आणि ती काल नाही तर मॅडम म्हणलं मी आज सुट्टीवर आलो काल, पण दवाखान्यामध्ये आता मी 1 दिवस मुक्काम करून मी तुमच्याकडे आलो. तर त्यांनी सांगितलं तुमचा रिपोर्ट कॅन्सर हा पॉझिटिव्ह आहे, आणि हा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळं आता तुम्हाला डॉक्टर भांबरे साहेबांना भेटून पुढल्या उपचाराची तुमचं काय डिसिजन आहे ती त्यांच्याकडून लिहून घ्या. त्यांनी आपल्याला लिहून दिलं की संदर्भाला त्यांनी रेफर केलं आपल्याला, ह्याला जे हॉस्पिटलला रेफर केलं. रेफर केल्यानंतर मी सुट्टीवर आलो. आता ही म्हणलं ही जेल प्रशासन आपल्याला काही हे करणार नाही, आणि डॉक्टर आपल्याकडे बरोबर बघणार नाही, आपल्याला रूट करून लावलेला आहे. त्याच्यामुळे मी इथं आल्याच्या नंतर मी शहाडे हॉस्पिटल पुण्यामध्ये त्या गावातला आमचा एक उपचार तिथं चालू होता, सुभाष मोरे यांचा उपचार चालू होता. मग ते तिथं गेल्याच्या नंतर शहाडे हॉस्पिटलला गेलो. त्यांच्याकडून चिठ्ठी घेतली पेट स्कॅन करण्याची, संचिती हॉस्पिटलची. संचिती हॉस्पिटलला पेट स्कॅन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं किंवा तुमचा हा मधला आजार जे आहे तो 4थ्या स्टेपपर्यंत गेलेला आहे, एवढं सांगितलं. मग मी शहाडे हॉस्पिटलला गेलो. शहाडे हॉस्पिटलला गेलो, त्यांनी सांगितलं तुमचा हा 4थ्या स्टेपला गेलेला आहे, आणि तुम्हाला आता जगण्याचे चान्सेस कमी आहेत, आणि तुम्हाला आता काही गोळ्या खाऊन 4 दिवस जगता, खाऊन पिऊन टणटणीत राहावा, काय खायचे ते आता खावा, बस. ह्याच्या पलीकडे तुम्हाला आता कुठला उपचार होत नाही, तर मग केमो घ्यावं लागतील. आणि केमोची किंमत त्यांनी सांगितली 40,000 50,000 1 लाखापर्यंत केमो आहेत. आणि आपलं 14 वर्ष जेलमध्ये काढल्यामुळं आज आपल्याकडे कुठल्याही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं, आणि आई वयस्कर असल्यामुळे, आईचं वय 70 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे, आणि एवढं वय असल्यामुळं आपली आई पण काही काम करू शकत नाही, आणि काम करून आपल्याला कुठलं दर महिन्याला 500 मनी ऑर्डर पाठवत होती, आणि आज उपचार करण्यासाठी आपल्याकडे कुठलंच दाम नाही. लोकांनी गावातल्या पोरांनी सहकार्य करून मला आता थोडे पैसे दिले, त्याच्यावर मी पुण्यामध्ये जाऊन पेट स्कॅन करून उपचार करून थोडा आला, आणि आता ह्याच्या पलीकडे माझी पैसे घालण्याची तयारी नाही, आणि मला प्रशासनाने उपचार करावा आणि डॉक्टरवर कारवाई व्हावी. आणि मला ज्याला कोणी सहकार्य करायचं असेल, कोणी दानशूर करणार असले तर त्याने मला सहकार्य करावं. माझा मोबाईल नंबर 95 118 30 455 हा मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर फोन पे करू शकतो, अशी माझी विनंती आहे. एकीकडे कसाब सारख्या माणसावर आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचा खर्च केला जातो, परंतु एखादा आपल्या महाराष्ट्रातला आरोपी असेल तर त्या आरोपीची अशी छळ करून त्या आरोपीला मरणाच्या दाढीमध्ये लोटण्याचं काम हे असे डॉक्टर करीत आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरवर कारवाई होणं गरजेचंच आहे. राजमंत्र न्यूज, सुधाकर फुले, लातूर.